लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। शिवसेना प्रणित दिव्यांग सेना नाशिक यांच्या मागणीनुसार नाशिक मनपाचे भारतरत्न अटल सन्मान दिव्यांग भवन नुकतेच दिमाखात सुरू करण्यात आले। सामाजिक न्याय विभाग मनपाचे उपायुक्त नितीन नेर यांनी शिवसेनेने दिलेल्या 22/8/2024च्या तक्रार दाखल निवेदनाची नोंद घेत दिव्यांग भवनाचा प्रश्न सोडवल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख योगेश वाणी, शहर प्रमुख डॉक्टर शंतनू सौदानकर, महेंद्र मने, रंगनाथ दरगुडे, साहिल मनोज, स्वादेशी काळकर, सौ ज्योती पाटील, मीना शेरे आदींनी संदीप भाऊसार, नंदन सोनवणे, सुनील देशमुख, कविता वाणी, मोहन जाधव यांनी जाहीर सत्कार केला। या प्रसंगी दिव्यांग सेनेचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते। दिव्यांग सेना आज आम्ही 29 एप्रिल 2025 रोजी नेर साहेबांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनात त्यांना सूचित करण्यात आलं का 10 दिवसाच्या आत जर कार्यालय चालू नाही झालं दिव्यांग अटल भवन तर आम्ही मोर्चा काढणार आहे। तर त्यांनी शिवसेनेची धास्ती घेऊन हे कार्यालय लवकरात लवकर चालू केलं। काल त्याचं 13 तारीख होती, काल 13 तारखेला त्यांनी कार्यालयाचं ओपनिंग घेतलं। आज जेव्हा आम्ही सर्व दिव्यांग इथे आलो तेव्हा आम्हाला काही गोष्टी निदर्शनास दिसल्या का इथे पहिली गोष्ट तर व्हीलचेअर नाही आहे। दिव्यांग हा व्हीलचेअरशिवाय कुठे येऊ शकत नाही। तर साहेबांनी त्याची पूर्तता घेतलेली आहे। साहेबांनी सांगितलं आहे तर 2 दिवसाच्या आत मी व्हीलचेअर ठेवतो आणि जी NOC जी संजय गांधी निराधार योजनेसाठी जी NOC मागितलेली ती NOC द्यायला महानगरपालिका तयार आहे आणि ती NOC साहेब एका दिवसातच देणार ह्या पद्धतीचं प्रायोजन करणार आहे। येत्या 3-4 दिवसानंतर साहेबांनी त्या गोष्टीची उपयोग जसा होते त्या पद्धतीने त्यांनी करण्याचे आम्हाला शब्द दिलेला आहे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।